सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामींची आणि महिमभटांची भेट होते। ज्याप्रमाणे आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं, स्वामींनी हंसराजाला रुद्धपूरला पाठवलेला आहे आणि महिमभटांना बोलवण्याचा निरोप दिलेला आहे। तर हंसराजा गेल्या, निरोप दिला आणि मग महिमभट्ट स्वामींकडे येतात। स्वामींची आणि त्यांची भेट होते आणि भेट कशी सहजासहजी होते का किंवा किती प्रवास करावा लागतो त्यांना, हे सर्व तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे। त्याचबरोबर स्वामी महिमभटांना विचारतात की निर्गमन कसं झालं तुमचं, म्हणजे संसारावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही जे संन्यास घेतला हा योग कसं काय आला बरं, अशी स्वामी विचारणा करतात महिमभटांना। आणि मग महिमभट्ट सर्व वृत्तांत सांगतात की मी घर कसं सोडलं, कसा निघालो, कसा संन्यास घेतला, मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपाशी का आलो नाही, गोविंद प्रभू महाराजांपाशी का गेलो, तिथे का राहिलो, तिथे का संन्यास घेतला। आणि ही जी महिमभटांची आणि स्वामींची भेट आहे, ही महिमभटांनी संन्यास घेतल्यानंतरची सर्वात पहिली भेट आहे। तर सर्व वृत्तांत काय घडला तो आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे पौष वद्य चतुर्दशी, सोमवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 31 जानेवारी 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भटोबासांचं आणि लखुबाईसांचं जे भांडण झालेलं आहे, या भांडणावरून मी तुम्हाला काय सांगितलं की आपण शिकवण काय घेतली पाहिजे या भांडणामधून, आपण आपल्या जीवनामध्ये कसे वागलो पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे। मी नेमकं या भांडणाच्या उपरांत तुम्हाला काय सांगितलं जे आपल्याला घेण्यासारखं आहे, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। तर या प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलवर। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 575। मार्गी महिमभटा भेटी निर्गमन श्रवण। रस्त्यामध्येच महिमभटांची आणि स्वामींची भेट झालेली आहे। आताही हे स्थान उपलब्ध आहे। त्या स्थानाचं नाव आहे भेटीचा वड। 800 वर्षापूर्वी तिथे एक रस्ता होता, त्या रस्त्यावरच स्वामींची आणि महिमभटांची भेट झाली आणि आता पण तिथे एक फार मोठा नॅशनल हायवे आहे। त्या भेटीच्या वडापाशी जो रस्ता आहे तो नॅशनल हायवे आहे। तर त्या स्थानाची लीळा आपण आज पाहणार आहोत। निर्गमन श्रवण। महिमभटांनी संसारावर कसं तुळशीपत्र ठेवलं, संसाराचा कसा त्याग केला, या संदर्भामध्ये महिमभट्ट स्वामींना सांगतात। कारण स्वामींनी तशी विचारणा केली होती की कसं काय तुम्ही संसाराचा त्याग केला, अनुसरण कसं काय घेतलं, कुठे घेतलं। तर त्या संदर्भामध्ये मग महिमभट्ट सर्व सविस्तर जो वृत्तांत घडलेला आहे तो सांगतात स्वामींना। तर पाहूया सविस्तर वृत्तांत कसा आहे ते समोर। मग आंबाहुणी हंसराजू बळेग्रामासी गेली। आंब्यावरनं हंसराज बळेग्रामला गेली, कारण बळेग्रामला जाऊन दृढ पुरुषाला सांगायचं होतं, म्हणजेच जानोपाध्यांना सांगायचं होतं की स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे। तर तो निरोप हंसराजांनी बळेग्रामला जाऊन दिला। दृढ पुरुषापुढे सांगितले, जानोपाध्याला निरोप सांगितला की तुम्हाला स्वामींनी बोलवलं। तवती आपुला अपवाडू सांगितला। जानोपाध्य पण म्हणतात की मला सवड नाही। तैसीची रिद्धपुरा गेली। हंसराज रिद्धपूरला गेलेली आहे। श्री प्रभू गोसावियासी दंडवते घातली, श्रीचरणा लागली तवा आठवले। हंसराज सरळ श्री प्रभू महाराजांपाशी गेली, साष्टांग दंडवत घातले, पाया पडली आणि नंतर आठवलं। मग म्हणितले महिमभटो तुमते गोसावी बोलाविले असे। आणि नंतर आठवलं, अरे स्वामींनी तर आपल्याला निरोप द्यायला सांगितला होता महिमभटांना की तुम्हाला स्वामींनी बोलवलेला आहे, हा निरोप पहिलं द्यायचा, नंतर श्री प्रभू महाराजांचं दर्शन घ्यायचं, अशी आज्ञा होती स्वामींची, आपण तर विसरूनच गेलो। आणि जसं तिला आठवलं की लगेच
हंसराज म्हणते, माहिमभट्टो, तुम्हाला स्वामींनी बोलावलेला आहे. सर्वज्ञ मित्रे आधी हा निरूप सांगावा, मग श्री प्रभूसी दंडवत करावे, वस्तीचे आणि गावे ऐसे म्हणितले असे. मग हंसराज माहिमभट्टांना सांगतात की मला स्वामींनी असं सांगितलं होतं की सर्वप्रथम माहिमभट्टांना निरोप द्या की तुम्हाला स्वामींनी बोलवलं, आणि नंतर श्री प्रभू महाराजांचं दर्शन घ्या, आणि रात्र जरी झाली असेल तरी लगेच निघा निरोप मिळाल्यानंतर, असा स्वामींनी निरोप दिलेला आहे. ऐसे म्हणितले असे. तैसेची माहिमभट्ट गोसाव्या ते पुसले, आबाईसा ते पुसले, आबाईसी प्रसादाचा कुसकटा दिधला, तैसेची माहिमभट्ट त्या ते पुसवणी निघाले. आणि माहिमभट्टाला लगेच लक्षात आलं की स्वामींनी फार मला लगबगीने बोलवलेलं आहे, अर्जंट बोलवलेलं आहे, आणि म्हणून माहिमभट्टांनी लगेच गोसावी यांना विचारलं, म्हणजेच श्रीप्रभू महाराजांना विचारलं की आता आम्ही जावं का, स्वामींनी बोलवलं. आणि असं विचारल्यानंतर आबाईसालांना पण विचारलं की स्वामींनी मला बोलवलेलं आहे, आता आम्ही निघतो. आबाईसी प्रसादाचा कुसकटा दिला. जे काही प्रसादाचा कुसकटा होता, म्हणजे लाडूचा जो प्रसाद होता, लाडूचा जो चुरा होता, त्या चुऱ्याला कुसकटा म्हणतात. तर लाडूचा चुरा उरलेला होता श्रीप्रभू महाराजांच्या प्रसादामधला, तर असा तो प्रसादाचा कुसकटा श्रीप्रभू महाराजांचा हा आबाईसांनी बांधून दिलेला आहे सोबत माहिमभट्टांच्या. तैसीची माहिमभट्ट तया ते पुसवणी निघाले. लगेच माहिमभट्ट निघाले. कोणाला सांगून? हंसराजाला पण सांगितलं, श्रीप्रभू महाराजांना पण सांगितलं, आबाईसांना पण सांगितलं. असं सर्वांना सांगून मग माहिमभट्ट निघालेले आहेत. गोसावी कमनी ठाई राज्य करिता ती. हंसराजाला विचारलं की स्वामी कोण्या गावी होते बरं? ना आंबा. हंसराज म्हणते चकलांब्याला होते. तैसेचे आंबे असी आले. आंब्याला आले माहिमभट्ट. आंबा शोधिले. आंब्याला पाहिलं, शोधणी केली की चांगदेवराव गोसावी आहेत का इथे. गावकऱ्यांना विचारलं तर गोसावी आंबे खरवंडी येसी बीजे केले ऐसे ऐकले. गावकरी म्हणतात आताच देव आंबे खरवंडीला गेले. तैसेची आंबे खरवंडी येसी शोधिले. तसेच माहिमभट्ट निघाले, आंबे खरवंडीला गेले. तिथे चौकशी केली, इथे स्वामी आहेत का. तव ऐकिले गोसावी येळी येसी आताची बीजे केले. मग तिथले लोक सांगतात की स्वामी आताच येळीला गेलेले आहेत. मग माहिमभट्ट लगेच आंबे खरवंडीवरून निघतात. तैसेची निघाले. तसेच निघाले. तव गोसावी ते मार्गी जाता देखिले. स्वामींना रस्त्याने जात असताना माहिमभट्टांनी पाहिलं, कारण माहिमभट्ट लगबगीने येत आहेत, एकदम आरामाने, निवांत, हळूहळू, कासवाच्या गतीने. असं काही प्रवास चालू नव्हता माहिमभट्टांचा, एकदम लगबगीने आलेले आहेत माहिमभट्ट. कारण निरोप जो होता स्वामींचा तोही असाच अर्जंट होता, आणि जसा निरोप अर्जंट आला तेवढीच इमर्जन्सी माहिमभट्टांनी दाखवलेली आहे, आणि तेवढ्याच वेगाने प्रवास करणं माहिमभट्टांचा चालू आहे. आणि असेच माहिमभट्ट जात असताना रस्त्यामध्ये स्वामी दिसतात. मग गोसावी ते सव्य घालोनी पुढा आले. माहिमभट्ट कसे आले स्वामींपाशी, तर सव्य घालोनी पुढा आले, म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताकडून माहिमभट्ट समोर गेलेले आहेत. परमेश्वर हे श्रेष्ठ आहेत, आणि म्हणून परमेश्वर कधीही उजव्या हाताला ठेवावेत, आणि म्हणून स्वामींच्या डाव्या हाताकडून माहिमभट्ट समोर गेले, म्हणजे स्वामींना ओव्हरटेक केलं. आताच्या भाषेत तुम्हाला सांगायला गेलं तर स्वामींना ओव्हरटेक माहिमभट्टांनी जे केलेलं आहे स्वामींच्या समोर जाण्यासाठी, ते माहिमभट्टांनी स्वामींना उजव्या हाताला ठेवून केलेलं आहे. स्वामींच्या डाव्या बाजूने समोर गेले आणि स्वामींना नमस्कार केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, चरित्र ज्यांनी लिखाण केलं असे ते विद्वान पंडित किती हुशार असतील. एकदम बारीक सारीक त्यांनी सर्व वृत्तांत लिहून ठेवले. साहजिकच आहे, चरित्राचे लेखन करतेच माहिमभट्ट आहेत, आणि म्हणून त्यांना तर एवढं लक्षात राहणारच की मी ज्यावेळेस संन्यास घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वामींची भेट घेतली, तर मग मी कशी भेट घेतली. बरं, लक्षात असायला पण तेवढं डोकं लागते, तेवढी स्मरणशक्ती दांडगी लागते. तर माहिमभट्ट तसे विद्वान होते, स्मरणशक्ती तशी माहिमभट्टांची खूप दांडगी होती, हे आपल्याला लक्षात येते. नाही तर आपल्याला लक्षात राहते का? तुम्हीच विचार करा की आपण एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीला भेटायला गेलो, मग समोर जाताना डाव्या बाजूने गेलो की उजव्या बाजूने गेलो, काही लक्षात राहते का? माहिमभट्टांना किती लक्षात आहे बघा तुम्ही. माहिमभट्टांनी एवढंही लक्षात ठेवलं की मी ज्यावेळेस सर्वप्रथम स्वामींना भेटायला गेलो त्यावेळेस सव्य घालोनी पुढा आले, म्हणजे स्वामींना उजव्या हाताला ठेवलेला आहे, डाव्या बाजूने माहिमभट्ट समोर गेले आणि स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, पाया पडलेले आहेत. गोसाव्यासी दंडवते घातले, श्रीचरणा लागले, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. मग गोसाव्यासी अव्हाटे उजव्या हाता वडातळी आसन झाले. मग रस्ता सोडून उजव्या हाताला जे काही एक झाड होतं मोठं वडाचं, त्या झाडाच्या खाली देव बसलेले आहेत. तिथे वडाचं झाड होतं पूर्वीचं, आणि तिथे माहिमभट्टांची स्वामींची भेट झाली, म्हणून त्या स्थानाचंच नाव भेटीचा वड असं आहे. आताही ते स्थान आहे. तर त्या वडाच्या झाडाखाली देव बसले
कुसकटा गोसावियांसी दर्शना केला. जे काही श्री प्रभू महाराजांच्या प्रसादाच्या लाडूचा कुसकटा होता म्हणजे चुरा होता तो स्वामींसमोर ठेवला. गोसावी पोटळी नमस्करिली. स्वामींनी तो प्रसाद हातामध्ये घेतला, त्या प्रसादाला नमस्कार केला आणि नंतर मग काय करता स्वामी? मग गोसावी तया ते पुसले कैसिया परी निर्गमू झाला. मग स्वामी माहीमठांना विचारतात, तुमचा निर्गमू म्हणजे तुम्ही संसार सोडला आणि संन्यास घेतला, तर हे कसं काय घडलं बरं? जी जी भावेच्या बारसी तेरसू झाला. भावेच्या दिवशी जे बारसी होती त्याच बारशीच्या दिवशी 2 तिथ्या आल्या होत्या. बारशी पण होती आणि तेरशी पण होती. तर असा तो दिवस होता. पारणे करुणी अवकाशासी गेला. उपवास धरलेला होता मी, मग पारणे केले म्हणजे उपवास सोडला आणि नंतर मग मी अवकाशाला गेलो म्हणजे शौचाला गेलो. अवकाशा बैसोनी मृतिका घेऊनी गंगेसी गेला. अवकाशाला बसलो, शौच केलं, हातामध्ये माती घेतली आणि काय म्हणतात माहीमभट्ट, स्वच्छ करून निघाला. शौच आटोपलं, हातामध्ये माती घेऊन गंगेकडे निघालेले आहेत हात धुण्यासाठी. तव विचारू लागला आणि मग मनामध्ये विचार यायला लागलेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले अनुसरावे ते कैपा. वरिखा एका अनुसरो अवघेयाची व्यवस्था करू मग अनुसरो आणि काही. मग माहीमभट्ट विचार करतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की संन्यास घेतला पाहिजे आणि मग आता संन्यास घेतला पाहिजे. देव म्हटले म्हणजे आपल्याला संन्यास तर घ्यायचाच आहे. मग संन्यास कधी घ्यावा बरं? वरिखा एका अनुसरो म्हणजे एखाद्या वर्षाने आपण संन्यास घेऊया, सर्वांची व्यवस्था करू, नंतर संन्यास घेऊ. तव वरी देह गेले तरी काही. माहीमभट्ट म्हणतात, अरे 1 वर्षापर्यंत मी जिवंत राहील याची शाश्वती आहे का? मी जर मरून गेलो तर संन्यास राहिला तसाच. तरी मासासा अनुसरो आणि काही. माहीमभट्ट म्हणतात 1 वर्ष म्हणजे फारच लांब होत आहे, बराच काळ जात आहे, मेलो तर काय करावं? मग त्यापेक्षा आपण 6 महिन्याने अनुसरण घेऊ असं ते ठरवतात. अवघेयाची व्यवस्था करू मग निघो आणि काही. घरच्यांची सर्व व्यवस्था लावूया आणि नंतर संन्यास घेऊ. तवरी देह गेले तरी काही. पुन्हा मग माहीमभट्ट म्हणतात तेव्हापर्यंत जर देह गेलं, 6 महिन्यामध्ये तरी गॅरंटी आहे का मी 6 महिने मरणार नाही? मग माहीमभट्ट म्हणतात 6 महिने पण खूप मोठा काळ दिसतो मला, 6 महिन्यामध्ये मेले तर काय करावं? तरी मासाती अनुसरो आणि काही. तर मग माहीमभट्ट म्हणतात 6 महिने खूप झाले, 3 महिन्यातच आपण सर्व कामं आटपूया आणि 3 महिन्याच्या आत आपण संन्यास घेऊया असा ठाम निर्धार करतात माहीमभट्ट. तव अवघेयाची व्यवस्था करू मग अनुसरो आणि काही. 3 महिन्यामध्ये घरची सर्व व्यवस्था लावू आणि मग संन्यास घेऊ. तव देह गेले तरी काही. पुन्हा माहीमभट्टांना वाटते 3 महिने तरी मी जगेल याची काय गॅरंटी आहे? अगोदरच मेलो तर राहिला अनुसरण. तरी मासा एका अनुसरो आणि काही. मग माहीमभट्ट म्हणतात की मग आता 1 महिन्याच्या आत आपण अनुसरण घेऊ. 3 महिने पण खूप झाले, एवढा काळ काय करायचा? काही घरी घालू मग निघो आणि काही. थोडं बहुत काहीतरी घरी देऊन टाकू आपण. धनद्रव्य कुठे आपण ठेवलेलं असेल, कोणाकडे असेल ते घेऊन घरच्यांची व्यवस्थित व्यवस्था लावू आणि नंतर आपण अनुसरण घेऊन टाकू. तववरी देह गेले तरी काही. तरी पाखा एका अनुसरो आणि काही. पुन्हा माहीमभट्टांना वाटते 1 महिन्याची तरी काय शाश्वती आहे, मी जिवंत राहील. 1 महिना पण खूप झाला, 15 दिवसामध्ये आपण अनुसरण घेऊया. तववरी देह गेले तरी काही. 15 दिवसात पण देह गेले तर कोणी पाहिलं? तरी 8 दिवसा अनुसरो आणि काही. माहीमभट्ट म्हणतात मग 8 दिवसात अनुसरण घेऊ. पुन्हा वाटते अरे 8 दिवसामध्ये जर मेलो तर काय करावं? तरी दिसा एका अनुसरो आणि काही. तर मग ठरलं आता 1 दिवसाच्या आत आपल्याला अनुसरण घ्यायचं. तरी दिसू कोणे देखिला असे. 1 दिवस तरी कशाला वाट पाहायची आपण? कोणी दिवस पाहिला 24 तास मी जगेल किंवा नाही? तरी घरासी जाओ काही हाती देव अवघेयाची विखे व्यवस्था करू मग निघो आणि काही. मग माहीमभट्ट म्हणतात आता बस झालं, आजच्या आज आपल्याला संन्यास घेण्यासाठी निघायचं. घरी जाऊया, जे काही घरची व्यवस्था आहे ते व्यवस्थित लावूया आणि निघून जाऊया आपण. त्यांच्या हातामध्ये काय द्यायचं ते देऊया. तव उनी वासना उमरडली तरी काही. तरी गंगेसी जावो सोचाचमन करू आणि तैसेची निघो आणि काही. मग माहीमभट्ट काय म्हणतात की आता आपण सरळ गंगेवर जाऊया, हे जे हातामध्ये माती आहे त्या मातीने हात व्यवस्थित धुऊया आणि नंतर निघून जाऊया आपण. तरी गंगेसी जाता मार्गी सरपू लागला तेवेळी काही. मग हातीची मृतिका सांडली. मग माहीमभट्टांना असं वाटतं अरे गंगेवर चाललो मी, गंगेवर जर एखादा साप आला आणि चावलं मला, तिकडेच मरून पडलो तर संन्यास कधी घ्यावा? मग हातातली माती तशीच टाकून देतात
आणि काय करतात, गोसावियाच्या ठाया यावे तरी सासुऱ्या हाती असोनला आहे. मग आता माहीभटांना वाटते आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपाशी गेलो पाहिजे, अनुसरण घेतलं पाहिजे. मग वाटते आपले जे सासरे आहेत ते सासरे काय आपल्याला इथे राहू देणार नाहीत स्वामींच्या ठिकाणी. तो ब्राह्मणे एके मणितले मृतिका का सांडली ना ढाळीत असे, मग अनंतू मुदिया धोत्राच्या गाठीसी बांधलिया, मग वोळत गावासी गेला. एक ब्राह्मण होता तिथेच. तो ब्राह्मण म्हणतो, अरे तुम्ही माती काबर टाकून दिली? मग माहीभट्ट म्हणतात, नाही नाही, हे काय माती आहे हातामध्ये, मी हात धुणार आहे. मग त्यांच्याकडे जे काही अलंकार होते, मुद्या वगैरे अनंत, हे सर्व काढले आणि धोत्राच्या एका टोकाला गाठ मारून ठेवून दिले. आणि मग ओळत गावापर्यंत ते गेलेले आहेत. एका ब्राह्मणाच्या ओसरीवर माहीभट्ट झोपतात. उदयाची उठला विचारू लागला काय पा, येथ तरी सबंधी असती तरी गोसावी श्री प्रभूचा अवतारू सांगितला होता. मग माहीभट्टांना वाटते आपण जर स्वामींपाशी राहिलो तर या गंगा तीराला सर्व आपले संबंधी आहेत, स्वामी गंगा तीरला असतात, आणि इथं जर राहिलो तर हे सर्व संबंधी लोक त्रास देतील मला आणि माझ्यामुळे स्वामींना पण त्रास होईल. आणि म्हणून माहीभट्ट म्हणतात की स्वामींनी मला श्रीप्रभू महाराजांचा अवतार सांगितला होता आणि म्हणून मी परमेश्वरपुरासी निघाला. हे सर्व वृत्तांत माहीभट्ट स्वामींना सांगत आहेत. एका ब्राह्मणाचे म्हणतील, माझी पासोडी तुम्ही घ्या, आपली मज द्या. तेने म्हणतील, मज हे पचेना आणि मी काय म्हणू. मग एका ब्राह्मणाला माहीभट्ट म्हणतात की तुमची पासोडी मला द्या आणि माझं जे वस्त्र आहे भारीचं ते तुम्ही घ्या. तो ब्राह्मण म्हणतो, मी पहिलंच दीन दुबळा गरीब आहे आणि माझ्यापाशी जर एवढं भारीचं वस्त्र कोणी पाहिलं तर लोक मला मारतील. या बामणाने कुठून हे वस्त्र चोरून आणलं, हा एवढा गरीब आणि एवढं भारीचं वस्त्र घेण्यासाठी याच्याकडे एवढा पैसा कुठून आला, लोक मलाच मारतील, हे मला काय पचणार नाही. आणि जर लोक मला विचारायला लागले, जाब विचारायला लागले, अरे आणलो कुठून, कुठून चोरी केली, तर मी काय म्हणणार त्या लोकांना, त्यापेक्षा तुमचा कपडा नकोच मला, असा तो म्हणतो. ना सराळेकार माहिया दिली ऐसे म्हणावे, मग मी आपली मंजिष्ट पासोडी ते अशी दिधली. माहीभट्ट ज्यावेळेस रुद्धपूरला जात आहेत संन्यास घेण्यासाठी, त्यावेळेस माहीभटांच्या अंगावर कोणते वस्त्र होते, कोण्या रंगाचे वस्त्र होते, तर मंजिष्ट रंगाचे म्हणजे लाल रंगाचे वस्त्र होते. आणि माहीभट्ट त्या ब्राह्मणाला म्हणतात की तुला जर असं कोणी विचारलंच की हा कपडा कुठून आला तुझ्याकडे, तर सरळ सांगायचं की सराळेकार माही यांनी मला हे कपडा दिलेला आहे, म्हणजे सराळेकार माहीभटांनी स्वतः मला हे वस्त्र दिलेलं आहे असं सांगा, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. म्हणजे माहीभटांची त्या काळामध्ये एवढी ख्याती होती, तुम्ही विचार करा की प्रत्येक ब्राह्मण माहीभटांना ओळखायचा, एवढे विद्वान पंडित होते ते माहीभट्ट. आणि मग असं बोलणं झाल्यानंतर ती लाल जी मंजिष्ट पासोडी होती, मंजिष्ट म्हणजे काय लाल, तर ही लाल पासोडी म्हणजे त्यांचं जे लाल धोतर होतं ते धोतर देऊन टाकलेलं आहे त्या ब्राह्मणाला माहीभटांनी. त्याची मिया घेतली आणि त्याच्याकडे जे काही फाटकं तुटकं किंवा हलक्या दर्जाचं वस्त्र होतं ते मी घेतलं. ते दिवशी चतुर्दशू, 13शीच्या दिवशी माहीभट्ट निघालेले आहेत, म्हणजेच ज्या दिवशी त्रयोदशी होती त्या दिवशी निघाले. एक मुक्काम मध्ये पडला एका ब्राह्मणाच्या घरी आणि आता कोणता दिवस उगवला, चतुर्दशीचा दिवस उगवलेला आहे. मग धोत्र फाडून झोळी केली, भावेचा चतुर्दशू एके गावी भिक्षा केली. भावेची चतुर्दशी होती आणि त्या दिवशी मग माहीभटांनी भिक्षा केली, त्या धोत्राचीच झोळी केली. धोतर फाडलं, छोटा कपडा काढला, त्याची झोळी केली आणि भावेच्या चतुर्दशीच्या दिवशी भिक्षा मागितलेली आहे. ते की बाईला थाळा वाढिले होते, एकदम मोठाच्या मोठा थाळा वाढून चांगला भिक्षेमध्ये वाढलेला होता तिने, म्हणजे भरपूर चांगले पदार्थ भिक्षेमध्ये माहीभटांना आले होते. तेसेची आणून भिक्षा घातली, ताट ठाणवे अडणी तिने ठाये नाही तुलेची. माहीभट्ट म्हणतात, एवढी सोपस्कर भिक्षा आली मला की मला असं वाटलं की जणू काही घरचाच स्वयंपाक आहे का, एवढे सर्व मिष्टान्न त्या भिक्षेमध्ये आलेले होते. कारण भावेची चतुर्दशी म्हणजे हा एक सणच असतो आणि त्या दिवशी त्या बाईच्या घरी चांगला स्वयंपाक झालेला होता आणि म्हणून भिक्षेमध्ये छान छान पदार्थ आले होते. मग माहीभट्ट म्हणतात, जी घरच्यासारखा स्वयंपाक, घरच्यासारखं मिष्टान्न मला मिळालं, फक्त फरक एवढा होता की मला ताट नव्हतं आणि ठाणवे नव्हती, म्हणजेच तिवई किंवा चौरंग नव्हता आणि अडणी नव्हती म्हणजे आडपडदा नव्हता. हे 3 ठिकाण म्हणजे हे 3 वस्तू मला नव्हत्या फक्त, बाकी भिक्षा तर एवढी उत्तम आली होती की घरच्यासारखीच भिक्षा झाली ती. एखाद्या राजाचं ताट जसं असते, जसं स्वामी म्हटलेले आहेत भिक्षा म्हणजे राज्यबाई म्हटलेलं आहे, तर तसंच मला अनुभव आला तिथे. असं माहीभट्ट म्हणतात की राजासारखं मला अन्न मिळालं खाण्यासाठी. एरवघेची भिक्षेसी आले, मग गंगेसी गेला भोजन करू बैसला, तव धोत्राचा वासू आणि भिक्षान्न ऐसी घृणा उपजली. मग गंगेला गेलो, भोजन करायला बसलो, त्या धोत्राचा वास त्या अन्नाला लागला. एवढं खराब धोतर होतं ते, एवढा वास होता त्या धोत्राला. अन्न तर भिक्षेचं होतं, वास त्या धोत्राचा होता. एवढी घृणा निर्माण झाली
ते वमले, एर अन्न पाणी अंतू लोटिले. जे काही खाल्लं ते सर्व बाहेर पडलं. बळजबरी खाल्लं, वास येत होता तरी पण बळजबरी मी खाल्लं, परंतु एवढी वकारी जबरदस्त आली मला आणि मला उलटी होऊन गेली, वमन झालं. मग शेवटी मी ठरवलं आता तब्येत बिघडून घेण्यात काही फायदा नाही आणि मग ते अन्न मी पाण्यामध्ये सोडून दिलं. मग घरा जाव्याचे विचारिले, तव दुःख वाटले. आणि मग माहीमभटाला वाटलं अरे संन्यास घेणं काही सोपं नाही, आपलं घरच बरं आहे, चला घरी जाऊया आपण वापस आता. बघा एवढे मोठे माहीमभट्ट, त्यांना पण मनामध्ये विचार आला की घरी गेलेलं बरं. आणि एवढे मोठे विद्वान माहीमभट्ट ते म्हणतात संन्यास घ्यावाच लागतो, अनुसरण घ्यावंच लागते, एवढे विद्वान असून. आणि आताचे अर्धवटराव मानभाव पंथामध्ये जे काही अशी अन्यथा ज्ञान निर्माण करणारी जी काही पिलावळ निघालेली आहे आपल्या मानभाव पंथामध्ये, जे म्हणते अनुसरण घेण्याची इच्छा नाही, घरी बसून देवधर्म करा तुम्हाला देव होईल, अशा या लोकांसाठी हे एक ज्वलंत उदाहरण आहे माहीमभटांचं. माहीमभटांसारखा विद्वान पंडित, षडशास्त्र संपन्न ब्राह्मण, त्यालाही हेच माहिती होतं की परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर अनुसरण घ्यावंच लागत असते. आणि त्यामुळे माझ्या या सर्व सुज्ञ दर्शकांना, महानुभाव प्रतिती पंथ या युट्यूब चॅनलच्या सर्व सुज्ञ दर्शकांना माझी एवढीच विनंती आहे, हे जे अर्धवटराव असे अन्यथा ज्ञान पसरवत आहेत महानुभाव पंथामध्ये आणि महानुभाव पंथाचा सत्यानाश करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, अशा लोकांच्या म्हणण्याला सांगण्याला बळी पडू नका. माहीमभटांसारखा विद्वान पंडित म्हणतो संन्यास घ्यावा लागतो, अक्षरशः त्यांना अन्न खाल्ल्यानंतर अशी उलटी होत आहे तरी पण ते काय म्हणतात की संन्यास तर घ्यावाच लागणार आहे. कितीही केलं तरी जीव आहेत ते, थोडंसं वाटते चला घरी जाऊया का, परंतु नंतर काय म्हणतात चरित्रकार, तव दुःख वाटले. लगेच माहीमभटांना दुःख वाटलं की अरे काय इतक्या लवकर हार मानावी की आपण, यावरी सर्वज्ञ म्हणते जाणती अविखो सुखाते नेदी. आणि मग स्वामी म्हणतात अरे जो जाणता असतो ना त्याला कधीही जो विषय पदार्थ आहे तो सुख देत नसतो. माहीमभट्टी म्हणते जी जी ते दिसी अवघा उपवासू पडिला. माहीमभट्ट मग म्हणतात जी जी त्या दिवशी मला पूर्ण उपवास पडला. एरे दिसी उद्याची उठला विचारू लागला, काही पाणे विन तरी देह नाही आणि देहे विन तरी धर्मू नाही, तरी ये सृष्टी अनुसरो. मग पुढे सृष्टी अनुसरो आणि काही. बघा माहीमभट्ट किती विचार करतात. आता विचार कसा चालू आहे. माहीमभट्ट म्हणतात जर माझ्या पोटामध्ये अन्नच गेलं नाही तर देह राहणार नाही माझं, अन्ने विन तरी देह नाही, अन्नच पोटामध्ये गेलं नाही तर माझं शरीर जिवंत राहणार नाही, आणि देहे विन तरी धर्मो नाही, आणि जर देहच नसेल तर मग धर्म कसा राहील. आणि मग माहीमभट्ट म्हणतात जाऊ द्या या सृष्टीमध्ये आपण अनुसरण घेऊच नाही, मग पुढली सृष्टी अनुसरो आणि काही. या सृष्टीमध्ये अनुसरण घेऊ नये आपण, पुढच्या सृष्टीमध्ये नक्की आपण अनुसरण घेऊया. तरी पुढले सृष्टी अनुसरण हे काहीसे आतव. मग माहीमभट्टांना वाटते या सृष्टीमध्ये मला सर्व ज्ञान प्राप्त झालं आणि एवढं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारख्या ईश्वर अवताराकडून बोध झाल्यानंतर जर मी अनुसरण घेऊ शकत नसेल या सृष्टीमध्ये, तर पुढच्या सृष्टीमध्ये मी अनुसरण घेईलच, याची काय शाश्वती आहे बरं. तरी ईश्वरे म्हणितले अनुसरावे, तरी अनुसरावे, मग देह जाओ भावे राहो. शेवटी माहीमभट्ट काय म्हणतात, शेवटी माहीमभट्टांनी कोणता निकष काढला, तर माहीमभट्ट म्हणतात स्वामींनी सांगितलं, ईश्वराने सांगितलं की अनुसरण घ्या, तर मग आता अनुसरण घेऊया आपण. मग देह जाओ भावे राहो, म्हणजे हे माझं शरीर गेलं तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, परंतु देव म्हटले संन्यास घ्यायचा तर मी संन्यास घेणार. म्हणजे या माहीमभट्टांच्या वाक्यावरून हेच लक्षात येते संन्यास घेतल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही. आणि म्हणून हे तथाकथित जे काही महानुभाव पंथामध्ये ज्ञानी निर्माण झालेत, जे म्हणतात संन्यास घेण्याची आवश्यकता नाही, या तथाकथित ज्ञानियांपासून तुम्ही दूर राहा. हे तथाकथित ज्ञानी तुमचं वाटोळ करायला बसलेले आहेत, तुमचं भलं कधीच करणार नाहीत. हे माहीमभट्ट जे म्हणतात, माहीमभट्टांचा जो निकष आहे हा निकष आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. माहीमभट्टांनी हाच निकष काढला, ईश्वराने सांगितलं अनुसरण घ्या, आपण अनुसरण घेतलंच पाहिजे, विषय संपला. किंतु परंतु काहीच नाही, मेलो तरी चालेल परंतु अनुसरण घ्यायचंच, कारण अनुसरण घेतल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही, हा निकष लक्षात असू द्या. आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल असं काही अर्धवटराव, तर त्याला हा निकष सांगा किंवा तशाच्या तोंडीच लागू नका. ते अर्धवटराव कधी ऐकत नसतात, पालथ्या घागरीवर कधी पाणी साचत नसते, त्यामुळे तशा लोकांपासून दूरच राहिलेलं बरं. मग एकी गावी भिक्षा केली गंगेसी गेला, जेऊ बैसला तव घासू भरी पोटी रिगाला, आणि म्या म्हणितले घासू भरी पोटी पडिला, आता म्या माहिया जिंतिले. आणि मग माहीमभट्ट म्हणतात मग मी एका गावामध्ये भिक्षा केली, दुसऱ्या दिवशी गंगेला गेलो, जेवायला बसलो आणि एक घासभर अन्न माझ्या पोटामध्ये गेलं, आणि मग मी त्यावेळेस म्हटलं की आता मी जिंकलो, एक घास आज पोटामध्ये गेला,
तर साहजिकच आहे आता मी जगू शकतो, अन्न माझ्या पोटात जायला लागलेलं आहे. हा एवढा त्रास कशामुळे झाला माहीमभटांना? कारण माहीमभट्ट फार श्रीमंत होते. घरी एकदम व्यवस्थित मिष्टान्न, चमचमीत भाज्या, म्हणलं ते खायला असं होतं. मग असा श्रीमंत माणूस भिक्षेमध्ये आलेलं रुखसुख अन्न कसं काय खाईल बरं? आणि म्हणून माहीमभटांना हे फार कठीण गेलेलं आहे भिक्षेचं अन्न खाणं. आणि मग शेवटी माहीमभटांना काय वाटतं, एक घास आज पोटामध्ये गेला म्हणजे मी जिंकलो. पुढं काय म्हणतात माहीमभट्ट ते पाहूया. म्या बाहे आफळिली, ज्याप्रमाणे पहिलवान लोक दंड थोपटतात त्याप्रमाणे मी दंड थोपटला. दुसरे दिवशी दोन्ही घास पोटी पडले, दुसऱ्या दिवशी 2 घास गेले पोटामध्ये, तिसरे दिवशी 3 घास उरी गाले, तिसऱ्या दिवशी 3 घास माझ्या पोटामध्ये गेले. हळूहळू पाऊ आहारावरी आला, हळूहळू मी माझ्या आहाराच्या पाव आहारावर आलो, म्हणजे 25% मी आहार घ्यायला लागलो. रिद्धपुरा पावला तो आहारासी आला, रुद्धपूरला जाईपर्यंत पोहोचेपर्यंत मी माझा पूर्ण आहार घ्यायला लागलेलो होतो. सर्वज्ञ मिळतले प्रच्छदी प्रवतल्या पुरुषाचे सकळ निरोध नेनो, कोण निरपोणी फेडी, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, मार्गी प्रवतल्या पुरुष अनुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती, देशकाळ वर्तमानाचे साह्य आती. मग स्वामी म्हणतात की जो व्यक्ती परिच्छेद करण्यासाठी प्रवृत्त होतो त्या पुरुषाचे सकळ निरोध कोण निरपोणी फेडी. काय म्हणतात देव? नेनो कोण निरपोणी फेडी, म्हणजे आमच्या ज्या ओळखण्या आहेत त्या ओळखण्यापैकी एखादी ओळखणी तुम्हाला साह्य करेल, ते तुमचे सर्व निरोध परिहरेल, अशी ती मार्गाभिमानिनी त्या परिच्छेदी प्रवर्तलेल्या पुरुषाला साह्यभूत ठरते, असं स्वामी इथे म्हणतात. पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, पुरुषाने जर प्रयत्न केला तर परमेश्वर साह्य करतात. तुम्ही प्रयत्नच नाही केला आणि उगच म्हणालात की देवाने मला साह्य करावं, देवाने मला साह्य करावं, असं कुठं होत असते का? नाही. पुरुषाने प्रयत्न केला पाहिजे तरच दैव साह्य ते करते. नाहीतर दे रे हरी पलंगावरी जर म्हटलं तर कसं काय होईल बरं तसं? आणि म्हणून देव म्हणतात की आपण प्रयत्न केलाच पाहिजे, प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे, जशी माहीमभट्टाने इथे केली. पहिल्या दिवशी तर 1च घास गेला पोटामध्ये, दुसऱ्या दिवशी 2रा घास गेला, तिसऱ्या दिवशी 3रा घास गेला, म्हणजे किती प्रयत्नाची पराकाष्ठा आहे विचार करा तुम्ही. घरून निघाले त्यावेळेस फक्त जेवून निघालेले होते, कारण आपण आताच पाहिलं की पारणे करून निघाले, उपवास होता तो उपवास फेडला, पोटभर जेवून निघालेले होते. पोटभर जेवणही म्हणता येणार नाही, पूर्वीच्या काळामध्ये पारणे असे पोटभर जेवून फेडत नव्हते, तर कमीच अन्न घ्यायचे, कारण एकदम उपवास केलेला आहे आणि एकदमच पोटभर जेवलो तर शरीरावर वाईट परिणाम होतात. आणि म्हणून उपवास सोडण्याची पण एक पद्धत असायची, थोडं थोडं अन्न घ्यायचे, असंही असायचं पूर्वीच्या काळामध्ये. तर माहीमभट्टांनी नेमकाच उपवास सोडलेला होता आणि माहीमभट्ट निघाले. दुसऱ्या दिवशी तर उलटी झाली. लक्ष द्या, मी जे सांगतो त्यावर लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी माहीमभट्टांनी भिक्षा मागितली तर उलटी झाली, पोटामध्ये काही एक अन्न नाही. तिसऱ्या दिवशी 1च घास खाल्ला, म्हणजे 1 घास खाणं म्हणजे काय जेवण झालं का? म्हणजे 3 दिवस झालं माहीमभट्ट उपवासी आहेत. चौथ्या दिवशी 2 घास गेले पोटामध्ये, म्हणजे चौथ्या दिवशी पण माहीमभट्ट उपवाशीच आहेत. 2 घासाने कुठं पोट भरत असते का? मग तिसऱ्या दिवशी 3 घास खाल्ले, म्हणजे 5वा दिवस उजडला. 5व्या दिवशी फक्त 3 घास पोटामध्ये गेले, म्हणजे त्या दिवशी उपवास पडला. म्हणजे जवळजवळ 1 हप्ताच गेला समजा उपवासी राहिले माहीमभट्ट. एवढी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्यावेळेस परमेश्वरानं साह्य केलं, सर्व निरोध परिहरल्या गेले. तर असा प्रयत्न आपण केला पाहिजे. अध्यात्मामध्ये पण प्रयत्न केला पाहिजे, तर आपल्याला परमेश्वर साह्य करतात, आपलं अनुसरण सिद्धीस जाते, ईश्वर प्राप्ती होते. आणि जे काही संसारिक आहेत, प्रापंचिक जे काही वासनिक आहेत, त्यांना पण एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत माहीमभट्ट. किती प्रयत्नाची पराकाष्ठा केली, जवळजवळ 7-8 दिवस उपवासी राहिले माहीमभट्ट. एवढा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना अनुसरण घडलं जसं तसं. तर तुमच्या जीवनामधले जे काही ध्येय आहेत ते ध्येय प्राप्त करण्यासाठी पण तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. उगचच 4 दिवस मेहनत करायची आणि मग म्हणायचं मला यशच येत नाही, मला यशच येत नाही, असं म्हणून चालत नसते. प्रयत्न करावे लागतात तुम्हाला, वारंवार 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 प्रयत्न करावे लागतात. तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तिथे तुम्ही उगच 4 दिवस काम करायचं सोडून द्यायचं असं करू नका. प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश तुमचंच आहे. कारण देव काय म्हणतात की प्रयत्न जर केला या जीवाने तर ईश्वर प्राप्त होत असतो. ज्याप्रमाणे माहीमभट्टांना ईश्वर प्राप्त झाला, तर मग आपल्याला हे छोटे मोठे जे काही ध्येय असतील जीवनातले ते तर सहजच प्राप्त होतील, जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर. पुढे देव म्हणतात, अनुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती. ज्यावेळेस एका जीवाने अनुसरण घेतलं त्यावेळेस काही देवता अनुकूल होतात,
काही देवता प्रतिकूल होतात आणि काही देवता उदास होतात. देशकाळ वर्तमानाचे साह्याती जे काही देश आहे, काळ आहे, सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सुकाळ आहे दुष्काळ आहे, या काळाचंही साह्य होते या साधकाला जर अनुसरण घेतलं तर. जी जी मग पासवडीची पाटी अकरे दामे विकली, दामा भरिया दुर्डी घेतली, दाहा दामाचा गुळू घेतला. मग माहीमभटांनी काय केलं, त्यांच्याकडे पासवडीचा तुकडा होता एक, आणि तो पासवडीचा तुकडा त्यांनी 11 दामाला विकलेला आहे. 1 दामाची दुर्डी घेतली, 10 दामाचा गुळ घेतला आणि मग रुद्धपूरला निघाले. तव दक्षिणेली दारवंठा मातंगू भेटला तया ते पुसले, येथ राऊळ राज्य करीत असती की. आणि मग रुद्धपूरमध्ये प्रवेश करत असताना दक्षिणेचा जो दारवंठा होता त्या दारवंठ्यातून येताना त्यांना मातंग भेटला. त्या मातंगाला विचारलं, इथे श्री गोविंदप्रभू महाराज राज्य करत असतात ना? तेणे म्हणितले, हे नव्हे आताची नगरांतू बिजे केले. तो मातंग म्हणतो, हे काय, आताच तर श्री प्रभू महाराज नगरामध्ये गेले. त्याने अनुभवीच्या 2-4 लीळा सांगितल्या. त्या मातंगाने 2-4 लीळाही सांगितल्या माहीमभटांना. मग तो पाठी मोरा झाला, दुर्डे उतरवणी ते अशी दंडवते घातली. मग तो पाठी मोरा झाला म्हणजे तो त्याच्या कामाला निघाला आणि माहीमभट्ट रुद्धपूरमध्ये निघाले. आणि निघाल्यानंतर माहीमभटांना लक्षात येते, अरे या मातंगाने मला एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराच्या लीळा सांगितल्या, श्री गोविंदप्रभू महाराजांच्या लीळा या मातंगाने मला सांगितलेल्या आहेत. एवढंच नाही तर श्रीप्रभू महाराजांकडे जाण्याचा रस्ताही सांगितलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाला मी नमस्कार करायचा विसरून गेलो असं माहीमभटांना वाटते. तोपर्यंत मातंग तर निघून गेला होता. मग आता काय करायचं? मातंग तर आता जाताना दिसत आहे समोर. तर मग आता काय करायचं? मनामध्ये तर आतुरता आहे श्रीप्रभू महाराजांकडे जाण्याची आणि याला तर दंडवत करायचा. मग आता काय करावं? मग घाई गडबडीमध्ये माहीमभट्ट काय करतात, त्या मातंगाला तिथेच दंडवत घालतात. मातंग तर निघून गेलाय, मातंग दिसत आहे, मातंगाची पाठ दिसत आहे माहीमभटांना, परंतु मातंगाला असे दंडवत त्यांनी तिथेच घातले पाठीकडूनच. जाते तर जाऊ द्या म्हटले माहीमभट्ट, कारण आतुरता श्रीप्रभू महाराजांना भेटण्याची आहे ना. मग तो मातंग पाठीमोरा झाल्यानंतर साष्टांग दंडवत घातले. षडशास्त्र संपन्न जो ब्राह्मण होता माहीमभट्ट, त्याने 800 वर्षापूर्वी एका मातंगाला साष्टांग दंडवत घातले. ही किमया फक्त एक परमेश्वराचा भक्तच घडवून आणू शकतो, एक परमेश्वर अवतारच घडवून आणू शकतात. अशी किमया परमेश्वर अवताराने तसं निरूपण केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. ते निरूपण माहीमभटांना पटलं आणि माहीमभटांनी साष्टांग दंडवत घातले एका मातंगाला. ही एक फार मोठी घटना आहे या भारतवर्षामध्ये घडलेली, की एक षडशास्त्र संपन्न ब्राह्मण एका मातंगाला दंडवत घालतो. ती गुळाची दुर्डी खाली उतरून ठेवली, साष्टांग दंडवत घातले माहीमभटांनी. आणि मग दंडवत घातल्यानंतर ती दुर्डी उचलली, डोक्यावर घेतली आणि मग गोविंदप्रभू महाराजांच्या दर्शनासाठी माहीमभट्ट लगबगीने निघालेले आहेत. तौतिकोपाध्यांचा आवारी पटिशाळेवरी आसन असे अनुकारू करिता ती आओ माहिया नावे ब्राह्मण येईल गुळू आणील म्हणे, गोड आहे म्हणे खावा म्हणे, ऐसे अनुकार करिता ती. तव मी गेला गुळाची दुर्डी गोसाविया पुढा ठेवली, गोसावियासी दंडवते घातली, श्रीचरणा लागला मग गोसाविया पुढा बैसला. मग माहीमभट्ट म्हणतात, अशा प्रकारे मी दुर्डी उचलली, डोक्यावर ठेवली गुळाची आणि निघालो. आणि श्रीप्रभू महाराजांच्या जवळ गेलो. मी तिकोपाध्यांच्या आवारामध्ये पट्टीशाळेवर गोविंदप्रभू महाराजांचं आसन होतं, तिथे गेलो तर पाहतो तर काय, तिथे गोविंदप्रभू महाराज म्हणत आहेत की माह्या नावाचा ब्राह्मण येणार आहे, मला गुळ आणणार आहे, गुळ फार गोड आहे म्हणे, असं श्रीप्रभू महाराज तिथे म्हणत होते. आता मी तो गुळ खाणार असं अनुकार करत होते श्रीप्रभू महाराज. आणि तेवढ्यामध्ये मी तिथे पोहोचलो. गोविंदप्रभू महाराजांना साष्टांग दंडवत घातले, पाया पडलो आणि गोविंदप्रभू महाराजांसमोर बसलो. गोसावी गुळू आरोगो लागले, खाडा दोंदावरी रसू गळे. मग श्रीप्रभू महाराजांसमोर मी गुळाची दुर्डी ठेवली. श्रीप्रभू महाराजांनी त्या दुर्डीतील गुळ घेतला आणि गुळ खाणं चालू केलेला आहे. मग गुळ खाताना श्रीप्रभू महाराजांच्या दाढीवर तो गुळ पडत आहे, त्या गुळाचा रस खाली गळत आहे. उमायसे बाहेर उभी असती, आबाईसे भीतरी जेविते असती. उमायसा बाहेर उभ्या होत्या, आबाईसा आतमध्ये जेवण करत होत्या. उमायसी म्हणितले, उमायसा म्हणतात, आबाई लवकरी आणचवा. उमायसा आबाईसांना म्हणतात, आबे लवकर जेवण कर बरं, तुझं लवकर हात धुई. एका ब्राह्मणाने दुर्डीभर गुळ आणलेला आहे, ते गोसाविया पुढा ठेविला असे. गोसावी आरोग्य करीत असती. गोविंदप्रभू महाराजांसमोर ती दुर्डी ठेवलेली आहे गुळाची. गोविंदप्रभू महाराज गुळ खात आहेत, लवकर बाहेर ये. तो आबाईसे लवकरी आणचवली. आबाईसांनी लवकर हात धुतला, बाहेर आली. गुळाची दुर्डी परती ठेवली, उदका आणले. गुळाची दुर्डी बाजूला ठेवली. मग आबाईसांनी पाणी आणलं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा येऊ शकतो, उमाईसा तिथं उभ्या होत्या, आबाईसांना का बोलवलं? बिचाऱ्या जेवत होत्या, स्वतः उचलायची असती दुर्डी. उमाईसांनी स्वतः दुर्डी उचललीही असती, परंतु श्रीप्रभू महाराजांची प्रवृत्ती अशी आहे की एखाद्या वेळेस श्रीप्रभू महाराजांनी उमाईसाला मारलं पण असतं. आणि म्हणून उमाईसाला वाटलं की आबाईसांची सेवा स्वीकार करतात श्रीप्रभू महाराज,
तर आबाईसाचं नक्कीच ऐकतील आणि म्हणून आबाईसाला बोलवलेलं आहे उमाईसांनी. आणि आबाईसांनी ज्यावेळेस दुर्डी उचलली श्री प्रभू महाराज बिलकुल काहीही बोलले नाही. मग आबाईसांनी पाणी आणलं. गोसावियांशी गुळा करू घातला, खाड दोंद परी मार्जिली मग पुसले, कवणी कडोनी येत असा. श्रीप्रभू महाराजांना गुळा करण्यासाठी पाणी दिलं. श्रीप्रभू महाराजांनी गुळणा केला. आबाईसांनी श्रीप्रभू महाराजांची सर्व दाढी धुवून काढली. कारण श्रीप्रभू महाराज गुळ खात होते त्यावेळेस ते गुळाची पूर्ण जे लाळ होती, गुळ खाताना ते लाळ तोंडातून बाहेर यायची श्रीप्रभू महाराजांच्या, आणि पूर्ण जी दाढी होती श्रीप्रभू महाराजांची ती दाढी त्या गुळाच्या रसाने पाकाने माखलेली होती आणि ती दाढी आबाईसांनी धुवून काढलेली आहे. आणि मग आबाईसा विचारतात, कवनीकडून येत असा? आबाईसांनी प्रश्न केला माहीमभटांना की तुम्ही कुठून आलात? आई गंगा तिवराकडून येतू असे. मग आबाईसांना माहीमभट उत्तर देतात की आई मी गंगा तीराकडून आलो. तेथ गोसावी राज्य करीत असती की आबाईसा म्हणतात तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतात ना, तिथेच राज्य करतात ते. हो आई, निकिया परी राज्य करीत असती. माहीमभट्ट म्हणतात हो आई, चांगल्या प्रकारे ते राज्य करत आहेत. मग उदका आणले माझे पाय धुतले. आबाईसांनी पाणी आणलं, माहीमभटांचे पाय धुतले स्वतः. थाळा धुवणी मज जेवू वाढिले. मग ताट वगैरे धुतलं, मला जेवायला वाढलं आबाईसांनी. मग मी जेविला. मग माहीमभट्ट म्हणतात मी जेवण केलं, निजेला झोपी गेलो. उद्याची उठिला, सकाळी उठलो. मग मी आबाईसासी म्हणितले आबे मज राख पुंजा सांडू दिया आणि चुली भांडवसी सारवू द्याविया. मग तीही मज दीधले. मग ते करुणी मी तेथ असे. मी जेवण केलं, झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर आबाईसाला मी म्हटलं की आबे मला तुम्ही या चुलीची राख काढू देत जा आणि चुलीला सारवण करू देत जा, मला एवढं काम द्या. मी चुलीचं सारवण करत जाईल आणि राखही भरत जाईल. मग आबाईसांनी तो व्यापार त्यांना दिला आणि मग तो व्यापार माहीमभट्ट दररोज करायचे आणि तिथे रुद्धपूरमध्ये राहायचे. एवढे मोठे माहीमभट्ट षडशास्त्र संपन्न असलेले तिथे गेल्यानंतर सेवा दास्य करायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपणही कुठेही गेलो, मंदिरात गेलो, मठात गेलो, आश्रमात गेलो, मार्गात गेलो, तर तिथे आपण गेल्यानंतर सेवा ही केलीच पाहिजे. हे आपल्याला इथे माहीमभटांच्या या आचरणावरून दिसून येते. सर्वज्ञ म्हणतले तेथ का गेले ती? स्वामी म्हणतात तिथे का गेलात तुम्ही? जी जी येथीची आहेत सासुरीची त्या हाती असोन लाय आणि ती धरुणी नेती म्हणून मी गेला. मग माहीमभट्ट म्हणतात जी जी आमचं सासर इथेच आहे गंगातीरला. मी जर स्वामींपाशी राहिलो असतो तर सासरचे आले असते, मला घेऊन गेले असते आणि म्हणून मी तिकडे गेलो. आणि गोसावी श्री प्रभूचा अवतारू तो ईश्वर अवतारू सांगितला आणि ईश्वर दास्य मोचक सांगितले म्हणून मी तेथ गेला. पुन्हा माहीमभट्ट म्हणतात स्वामींनी श्री प्रभू महाराज हे ईश्वर अवतार आहेत असं सांगितलं होतं आणि ईश्वराचं दास्यही मोचक आहे हेही सांगितलं होतं, म्हणून मी तिथे गेलो. सर्वज्ञ मिथिले भटो प्रतिसृष्टी परमेश्वर अवतरेती अनंत अवतार. परमेश्वर अनंत अवतारी अवतरले असती, आता अवतरले असती. सावमे अवतरती परमेश्वर परदृश्य होती, अवरदृश्य होती, परावर दृश्य होती. सर्वज्ञ मिथिले अंतुला सेतो अंतुलीची देखे, बाहेरला सेतो काहीची न देखे. बाहेरला जो असे तो बाहेरलची देखे, अंतुल काहीची न देखे. उंबरल्यावरी जो असे तो अंतुलही देखे आणि बाहेरलेही देखे. तैसा परमेश्वरू चहुयुगी परमेश्वरू जीवा ते उद्धरिती. अनंत उद्धरले अनंत उद्धरी जती. अनंत अस्तूची असती. परमेश्वर कच्छ होती मच्छ होतू. देवामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरती, त्रेंचा मध्ये अवतरती. नरामध्ये अवतरला साता वेडे होती, पिसे होती, परी चालता बोलता देव होतो दुर्लभ किंगा. मग स्वामींनी तिथे निरूपण केलं माहीमभटांना की परमेश्वराने आतापर्यंत अनंत अवतार घेतले, अनंत अवतार घेतील, सांप्रत अनंत अवतार आहेत आणि अशा या परमेश्वराचं आपण सेवादास्य केलं पाहिजे. परमेश्वर अवरदृश्य असतात, चक्रपाणी महाराजांसारखे जे देवतेच्या विद्या देतात. परावर दृश्य असतात म्हणजे ईश्वरपैकीचेही सामर्थ्य असते, ईश्वराचे सर्व गुणधर्म असतात त्यांच्या ठिकाणी आणि अवराचेही असतात. आणि काही परमेश्वर अवतार हे परदृश्य असतात म्हणजे फक्त ईश्वरपैकीचं कार्य करतात, बोध देणे, अविद्याछेद करणे. जसे श्रीप्रभू महाराज होते तसे परदृश्य अवतार असतात. स्वामी पुढे मग दृष्टांत सांगतात की जो अंतुल असतो तो फक्त घरामधील सर्व वस्तू पाहतो, बाहेरचं काही पाहत नाही. आणि जो बाहेरचा असतो त्याला बाहेरचं सर्व दिसते, आतमधलं काही दिसत नाही. परंतु जो उंबरवट्यावरचा असतो त्याला आतमधलंही दिसते, घरामधलं आणि बाहेरचंही दिसते. त्याप्रमाणे परमेश्वर चहुयुगी अवतार घेतात. आता इथे अंतुल देखे म्हणजे काय तर परदृश्य अवतार, बाहेरील म्हणजे कोण तर अवरदृश्य अवतार, आणि जे उंबरवट्यावरचा माणूस आहे तो कोण तर परावरदृश्य अवतार आहेत म्हणजेच उभयदृश्य अवतार. मग स्वामी म्हणतात की अनंत उद्धरलेले आहेत आतापर्यंत जीव या परमेश्वर अवतारांनी, अनंत भविष्यामध्ये उद्धरतील आणि अनंत जीवाचं उद्धरण कार्य सांप्रत चालू आहे. आणि असं एवढं उद्धरण केल्यानंतरही जीव आहेतच आहेत, किती तर अनंत अजून जीव असे उरलेलेच आहेत असं स्वामी इथे सांगतात. पुढे स्वामी म्हणतात मग परमेश्वर कच्छ होतात, मच्छ होतात, देवामध्ये अवतरतात, नरामध्ये अवतरतात, त्रिंचामध्ये पण परमेश्वर अवतरतात. मग नरामध्ये अवतरलेला जो देव आहे
तो कधी वेडा होतो, पिसा होतो. हे असं कोण सांगत आहेत? स्वामी सांगत आहेत माहीमभटांना. आता हे वेडा पिसा अवतार कोण? तर श्री प्रभू महाराज. कारण आपण सर्व भजनामध्ये म्हणतोच वेडी पिशी मूर्त प्रभूंची, असं आपण भजनांमध्ये म्हणतोच. तर परमेश्वर असा वेड्या पिशाचा पण अवतार घेतात. परंतु चालता बोलता देव जो आहे तो दुर्लभ असतो असं माहीमभटांना देव म्हणतात. चालता बोलता देव म्हणजे कोण? तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखे जे परमेश्वर अवतार आहेत, जे चालते बोलते आहेत, म्हणजे या जीवासाठी परिभ्रमण करतात, या जीवांना बोध देतात, या जीवांना ज्ञान देतात आणि या जीवांचं चरितत्व करून घेतात, असा अवतार दुर्लभ असतो. आणि अशा अवताराच्या ठिकाणी तुम्ही अनुसरण घ्यायला पाहिजे होतं, असं स्वामींना थोडक्यात इथे म्हणायचं आहे. तर माहीमभट्टांनी श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी अनुसरण घेतलं, यामध्ये काही वाईट नाही. उलट माहीमभट्ट हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरुभाऊ ठरतात. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण श्री गोविंद प्रभू महाराजांचे शिष्य आणि माहीमभट्ट पण श्री गोविंद प्रभू महाराजांचे शिष्य. म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि माहीमभट्ट हे गुरुभाऊ होतात. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर. आणि मग भटोबासांचे माहीमभट्ट कोण लागतात? तर काकबुवा लागतात. आणि पुढे जेवढे काही शिष्य झाले भटोबासांचे, त्या शिष्यांचे माहीमभट्ट कोण लागतात? मग आजोबा लागतात. तर असे सिनियर झाले माहीमभट्ट, असंही आपण म्हणू शकतो. तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील स्वामींचं चरित्र हे नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, उमाईसांनी आबाईसांना जेवता जेवता का उठवलं? आबाईसा चांगलं जेवण करत होत्या, तर आबाईसांना जेवत असताना पण उमाईसांनी का उठवलं? स्वतः श्री प्रभू महाराजांच्या समोरील गुळाची दुर्डी का उचलली नाही? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, लखुबाईसांच्या आणि भटोबासांच्या भांडणावरून आपण काय लक्षात घेतलं पाहिजे? त्या प्रसंगावर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? त्या प्रसंगावरून आपण काय बोध घ्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सर्व व्यवस्थित सांगितलं होतं. तर काय सांगितलं होतं? आपण काय बोध घेतला पाहिजे त्यांच्या भांडणावरून? आपल्यासाठी कसा हितकारक ठरू शकते त्या प्रसंगावरचा बोध? हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, लखुबाईसांनी आणि भटोबासांनी भांडणं केले. लखुबाईसा काहीतरी वाईट बोलल्या, चुकलं होतं लखुबाईसांचं, परंतु लखुबाईसांनी स्वतःची चूक लक्षात न घेता भांडण चालू केली. क्षुल्लक कारणावरून भांडण झाली. तर आपल्याला या प्रसंगावरून हाच बोध मिळतो की छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या तिथंच मिटवल्या पाहिजे. आपण गोष्ट छोटी असते, परंतु आपण जर तिथंच मिटवली नाही तर त्या गोष्टीचं रूपांतरण फार मोठ्या वादविवादामध्ये होऊ शकते. ज्याप्रमाणे लखुबाईसांच्या मुखातून निघून गेलं, अशा महात्म्याच्या डोक्यामध्ये मोठाच्या मोठा दगड आणून घातला पाहिजे. म्हणजेच काय, तर सहजच लखुबाईसांच्या मुखामधून निघून गेलं की भटोबासांसारख्यांना मारून टाकलं पाहिजे. क्षुल्लक कारण होतं, त्याचं रूपांतरण एवढं मोठं झालं. एका भक्ताचं अनिष्ट चिंतन केलं लखुबाईसांनी, हत्या करण्याचं चिंतन केलं लखुबाईसांनी छोट्या कारणावरून. तर असे हे छोटे कारण, अशा ह्या छोट्या गोष्टी, छोटे भांडण तिथेच मिटवले पाहिजे. आणि हे जे असे छोटे भांडणं वाढले तर मग त्याचं रूपांतरण फार भयंकर होते. हा आपल्याला बोध या प्रसंगावरून मिळतो आणि हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे, ललिताताई कानडे, तारामावशी पटाईत, आरतीताई कदम, विश्वासजी गोरे, नंदिनीताई गिरी, एकनाथजी माळी, राजारामजी भागवत, कमलताई टोनपे, ज्ञानेश्वरजी महाजन, पुष्पाताई धनवटे, मुकेशजी भुयार, प्रभाकरजी मुंगल, विजयजी कदम, सुलभाताई देशमुख, संध्याताई सुरेश, मेधाताई देशपांडे, भूषणजी गोगावळे, वैशालीताई तांबे, लताताई चिपडे, दुर्गाताई भावे, सुरेशजी केके, डॉक्टर सतीशजी उरे, माधुरीताई भोपळे, नीलाताई घाणेकर, योजनाताई भरते, रुचाताई उगले, निवृत्तीजी खाडे, राजश्रीताई वर्डेकर, प्रज्वलजी मेहंगे, मालतीताई वांगे, संतोषजी रासकर, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, सोनियाताई गजभिये, मेघनाताई राऊत, सुदामजी पटेल, जिजाताई पाबळे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरं दिलेली आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये माहीमभट्टा वस्तू संबंध निरूपण, वटपत्राणे माहीमभट्टा कोपणे, माहीमभट्टा अन्य सामग्री निषेध, भोकरी महालक्ष्मी वस्ती, बेलोपुरी सिद्धनाथी अवस्थान, वनदेवी अवस्थान असे जवळजवळ आपण 5 ते 6 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत पाहत राहा महानुभाव प्रतितीपंथ यूट्यूब चॅनल, ज्यावर तुम्हाला भरपूर सारं ज्ञान दररोज मिळत असते. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत